अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने प्रशिक्षक आणि खेळाडूंसाठी डी परवाना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। डी परवाना प्राप्त करणारे अधिकृत फुटबॉल प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना घडवण्यासाठी सज्ज होणार आहेत। फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे सचिव रौनक फर्नांडिस यांनी केले। अहमदनगर महाविद्यालयातील फुटबॉलच्या मैदानावर 17 ते 21 जुलै या कालावधीत डी परवाना शिबिर होणार आहे। या शिबिरात फुटबॉल मधील तज्ञ व्यक्ती, या खेळातील नियम, अटी, खेळातील बारकावे, गुणपद्धती, खेळाडूंमध्ये कौशल्य निर्माण करणे आदी फुटबॉल खेळाशी संबंधित सखोल मार्गदर्शन करणार आहे। या शिबिरात सहभागी होण्यासाठी 12 जुलै पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे। या शिबिरासाठी मर्यादित जागा असून प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। पात्र उमेदवारांना आपली नावे निवड समितीच्या वतीने कळवली जाणार आहेत। या शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि नाव नोंदणीसाठी प्रदीप जाधव 94 22 22 75 99 आणि रौनक फर्नांडिस 98 90 54 99 81 या क्रमांकांवर संपर्क साधावा। मी प्रदीप कुमार जाधव, अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा सहसचिव। तर आम्ही डिसेंबर पासून जुलैपर्यंत विविध प्रकारचे वयोगटातले फुटबॉल टूर्नामेंट आम्ही आयोजित केले आणि त्या काळामध्ये आम्हाला असं जाणवलं की नगर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये लहान गटातले मुलांमध्ये खेळाडू फार आहेत, पण त्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी आमच्याकडे मार्गदर्शक नाही किंवा प्रशिक्षक नाही। तर आम्ही आमच्या समितीने असं ठरवलं, एक्झिक्युटिव्ह कमिटीने, की या महिन्यात 17 जुलैपासून 21 जुलैपर्यंत आम्ही डी लायसन्सचं एक कोचिंग कॅम्प इथं ठेवलेलं आहे। डी लायसन्स म्हणजे याच्यामध्ये 4 वर्ग आहेत, ए बी सी डी, पण डी हा सर्वात खाली आहे। डी झाल्यानंतर सी, नंतर बी, नंतर ए। तर डी हा प्राथमिक मार्गदर्शकाचा कोचिंग कॅम्प आहे आणि तो कॅम्प केल्यानंतर आमचा जो वायफाय वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन तिथले एक्सपर्ट येतात आणि यांचा कॅम्प घेतात। म्हणजे त्याच्यातले फुटबॉलमधले बारकावे आणि क्रीडा गुणांचे त्यांचे बारकावे त्यांना शिकवतात। त्यांचा स्टॅमिना त्यांचा किती असायला पाहिजे मार्गदर्शकाचा, मग त्याच्यातले छोटे छोटे फुटबॉलचे बारकावे मुलांना शिकवणे असं त्यांना तरबेज करतात त्या मार्गदर्शकाला। म्हणून हा डीचा कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे। त्याच्यानंतर डी झाल्यानंतर बी असतो, बी नंतर सी आणि नंतर ए आणि नंतर प्रो एक कॅम्प असतो, तो अल्टिमेट प्रो कॅम्प आहे, प्रो लायसन्स म्हणतात त्याला। तर तो नॅशनल इंटरनॅशनल तो मार्गदर्शक होऊ शकतो, कोच होऊ शकतो आणि हा कोच निर्माण केल्यानंतर जिल्ह्यामध्ये तो विविध शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये टिपिकल एक फुटबॉलचा मार्गदर्शक म्हणून त्याला नोकरी लागू शकते। आणि आजकाल ह्या मंदीच्या काळामध्ये नोकरीची फार गरज आहे मुलांना, खास करून जे बीएड बीपीएड झालेली मुलं असतात। तर ते बीए बीपीएड कसं ते लेखी परीक्षेमध्ये आणि जे मैदानी खेळ असतात, ही स्पेशलाइज्ड खेळ आहे फुटबॉल म्हणजे, तर तो त्या कॉलेजमध्ये स्पेशलाइज्ड खेळासाठी हा कोच म्हणून तिथं नेमला जातो आणि अशा पद्धतीने लहान गटातल्या मुलांना हे चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देऊन चांगले खेळाडू निर्माण करतील ह्या हेतूने आम्ही हा कॅम्प आयोजित केलेला आहे। याच्यानंतर आमचा मानस आहे सी, बी आणि ए पण करायचा। तर अशा पद्धतीने आम्ही हा अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनने हा कार्यक्रम घेण्याचा ठरवलेला आहे। फुटबॉल गेम आहे ना, हा स्टॅमिनाचा गेम आहे। याला प्रथम मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये वयाची अट नाही आणि फुटबॉल खेळणारा प्लेअर हा 30-35 पर्यंत जास्तीत जास्त स्टॅमिना टिकून खेळू शकतो। त्याच्यानंतर लग्न, मुलं बाळ तो व्यस्त होतो त्याच्यामध्ये। आणि जे जास्तीत जास्त फारच पॅशनेट असेल तो प्लेअर तर तो 45-40 पर्यंत सुद्धा खेळतो, पण एक 30 क्रॉस केल्यानंतर 30-35 तर तो मग प्रशिक्षणाकडे वळतो, म्हणजे आपण मार्गदर्शक बनावं म्हणून तो त्या कोचिंग कॅम्पकडे आकर्षित होतो। आणि त्याला फी आहे 12,500 रुपये। पण त्या 12,500 मध्ये अगोदर घ्या 7,500 रुपये आम्हाला त्या प्रशिक्षकाला द्यावं लागतात आणि 5 दिवसामध्ये आम्ही जे त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था करणार आहोत त्यासाठी आम्ही नगर कॉलेजमध्ये ती व्यवस्था केलेली आहे। ती तिथं राहणार आणि आमचे प्लेयर जे लोकल रेसिडेंट आहे ते घरी येऊन करणार आहे, पण त्यांना नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवण हे त्याच्यामध्ये त्या 5,500 मध्ये इन्क्लूडेड।
आणि त्यांना मग काय लेखणी लिहायचं, पेन, पेन्सिल वगैरे जे काय लागतं ते त्याच्यातून आम्ही त्यांना प्रोव्हाइड करणार. त्याची प्रत्येक जो इच्छुक आहे त्या परीक्षेला बसण्याची किंवा तो कॅम्प घेण्याची, त्याला परीक्षा असते शेवटच्या दिवशी, ग्राउंड असतो, त्याला लेखी परीक्षा असते, सगळे त्याच्यातून तो पार झाल्यानंतर त्याला ते सर्टिफिकेट, वायफाकडून त्याला सर्टिफिकेट येतो की हा आमचा शिक्कामोर्तब झालेला म्हणजे अगदी ऑथोराइज्ड कोच आमचा, असं ठरवलं जातं. संपर्क क्रमांक माझा 94 22 22 75 99 आणि आमच्या सेक्रेटरीचा आहे रोनक फर्नांडिस, यांचा नंबर 98 90 54 99 81. हे 2 नंबर आम्ही दिलेले आहेत, याच्याशी संपर्क साधावा. बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.